बाळासाहेब ठाकरेंच्या मृत्यूनंतर रामदास कदमांनी केलेल्या आरोपांवर अनिल परब यांनी आता हल्लाबोल चढवला। आमच्या दैवताच्या मृत्यूवर संशय घेतला। बाळासाहेबांचा मृत्यू झाल्यानंतर 14-15 वर्षांनी रामदास कदमांना कंठ फुटला असा आरोप परब यांनी केला। मातोश्री बाहेर ते कुठल्या बाकड्यावर बसले होते तो बाकडा मी शोधतोय असं देखील परबांनी म्हटलं। रामदास कदमांवर अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार असल्याचं ते म्हणाले। इतकंच नाही तर त्यांची नार्को टेस्ट करा असं देखील परब यांनी म्हटलं। मी स्वतः रामदास कदम यांच्यावरती अब्रू नुकसानीचा दावा दाखल करत आहे आणि ह्या अब्रू नुकसानीच्या दाव्यामधना जी रक्कम येईल ती रक्कम दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना पाठवायची असा निर्णय मी घेतलेला आहे। पण त्याचबरोबर ही नार्को टेस्ट होणं गरजेचं आहे। या नार्को टेस्ट बरोबर अजून एक नार्को टेस्ट होणं गरजेचं आहे। बाळासाहेबांना भेटायला असंख्य गर्दी होती। बाळासाहेबांना भेटायला असंख्य लोकांची गर्दी होती। तुम्ही सगळे प्रेसवाले आहात, कुठली बॉडी 2 दिवस अशी ठेवता येते का? कुठलाही मृतदेह 2 दिवस शवपेटीशिवाय ठेवता येऊ शकतो का? या रामदास कदमचं अक्कल गुडघ्यात आहे। त्याला जे काय कोणी सांगितलंय ना त्याने हे तरी विचार करायला पाहिजे होता किंवा रामदास कदम यांनी बोलताना विचार करायला पाहिजे होता, कुठलाही मृतदेह 2 दिवस शवागाराशिवाय किंवा शवपेटीशिवाय ठेवता येतो का?